टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जयंत केसरी नावाने कासेगावमध्ये गेले काही वर्ष बैलगाड्या स्पर्धांचं आयोजन अतुल लाईगडे आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत आणि दिवसेंदिवस या खेळाला प्रचंड लोकांच्यात उत्साह आणि प्रतिसाद मिळतोय। यावेळी मागच्या काही वर्षात अतिशय उत्तम व्यवस्था या मैदानाची झाल्यामुळे हिंद केसरी स्टेटस या मैदानाला आपल्या बैलगाडा शर्यतीचे जी संघटना आहे त्यांनी दिलेलं आहे आणि अतिशय उत्तम अशा बैलगाड्याच्या स्पर्धा आज या ठिकाणी झाल्या। या बैलगाडा शर्यतीला हिंद केसरीचाही मान देण्यात आलेला आहे। शर्यतीला नाही, या मैदानाला कसं बघताय? चांगली गोष्ट आहे। आम्हाला कासेगावातल्या आमच्या सगळ्यांनी जे मेहनत घेतली त्याला यश मिळालं आणि उत्तम व्यवस्था असल्यामुळेच मला वाटतं त्या संघटनेने या भागातल्या 4-5 तालुक्यातल्या सगळ्याच बैलगाडा रसिकांनी मागणी केलेली की हे उत्तम मैदान आहे, याला आपण हिंद केसरी दर्जा द्यावा। तो दर्जा त्यांनी दिला। आता बैलगाडी शर्यतीच्या काही आयोजक असतील, संघटना असतील यांनी आपल्याकडे अशी मागणी केलेली आहे की भविष्यात राज्य सरकारनं याकडे बैलगाडी शर्यती राज्य सरकारनं घ्याव्या, त्या संदर्भात आपण योग्य ती जशा कुस्तीच्या स्पर्धा असतात तशा जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर स्पर्धा व्हाव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि मागणी योग्य आहे आणि सरकारने देखील त्यात लक्ष घालून या मागणीला प्रतिसाद दिला पाहिजे। आम्ही आमच्या सर्वांचे नेते आमदार जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत केसरी भव्य बैलगाडीला शर्यतीला सुरुवात केली आणि दिवसेंदिवस हा आमचा जयंत केसरीचं जे मैदान आहे ते प्रगतीच्या पथावरती आहे। कारण आमचं जो सगळा जे मंडळ आहे किंवा जो सगळा जो ग्रुप आहे, संघटना आहे, हे साहेबांच्या विचारानं आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात देखील आम्ही याच्यापेक्षा चांगली मैदानं निश्चित भरवू। मैदानाला हिंद केसरीचा मान मिळाला आहे। हो, मैदानाला हिंद केसरीचा मान मिळाला आहे, त्याबद्दल मी समस्त अखिल भारतीय बैलगाडी संघटना जी आहे त्या संघटनेचं पूर्णपणे आभारी आहे। कारण त्यांनी आमच्यावरती एवढा विश्वास दाखवलेला आहे, कासेगावकरांच्यावरती एवढा विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला आम्ही येणाऱ्या भविष्य काळात कुठेही तडा जाऊन देणार नाही, एवढं हे ह्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।